हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो कॉमर्स अँड आर्ट्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाच्या मित्रांनो आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करतात. आपल्या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण. मुलांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 3 ला सुरुवात करत आहोत. त्यामध्ये 3 मधील जो भाग आहे आपला मागणीचे विश्लेषण, हे प्रकरण मुलांनो आज आपण सुरू करत आहोत. पण त्याआधी मुलांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाचे मुलांनो जे काही 12वीचे आय-एम-पी प्रकरण आहे ते आपण समजून घेतली होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही तो व्हिडिओ त्यावर बेल आयकॉनवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आता आपण आपला जो पुढचं मेश प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण आपण सुरू करूया. तर त्याच्यामध्ये मुलांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मागणीचे विश्लेषण हे जे काही आपलं प्रकरण आहे, यामध्ये मागणीची संकल्पना जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये ती क्लिअर करणार आहोत. आता मुलांनो, मागणीची संकल्पना म्हणजे जनरली मागणी कशाला म्हटलं जातं? तर उदाहरण घ्या मुलांनो, की जनरली मला मार्कर पेन खरेदी करायचा आहे. मला काय खरेदी करायचं आहे? मार्कर पेन. तर आपण एकदम उदाहरण घेऊया, की मला मार्कर पेन खरेदी करायचं आहे. त्यासाठी माझी इच्छा असली पाहिजे. पहिलं म्हणजे मार्कर पेन खरेदी करण्याची. पहिलं म्हणजे माझी इच्छा असली पाहिजे. त्यानंतर माझी ती वस्तू खरेदी करण्याची तयारी असली पाहिजे, की मला ही पर्टिक्युलर वस्तू खरेदी करायची. आणि त्यानंतर मुलांनो, माझ्याकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे असले पाहिजे. आता मुलांनो, जनरली मागणी म्हणजे काय, की बघा त्याच्यासाठी आपल्याला एखादी वस्तू हवी-हवीशी वाटणे, की एखादी वस्तू मला पाहिजे. त्याला आपण म्हणतो इच्छा. आपल्याला असं वाटतंय, की ही वस्तू मला घ्यायची किंवा या वस्तूची मला शॉपिंग करायची. आपण त्याला काय म्हणतो, माझी इच्छा आहे, की मला ही वस्तू घ्यायची. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इच्छा. म्हणजे मुलांनो, मागणीचा सगळ्यात पहिली जी पायरी असते ती असते इच्छा. आता मुलांनो, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला बोर्डवर दिसतंय बघा, मागणी संकल्पना आपल्याला 3 स्टेपमध्ये समजून घ्यायची. तर पहिली स्टेप असते आपली, पहिली पायरी असते ती म्हणजे इच्छा. दुसरी पायरी असते ती म्हणजे खरेदी करण्याची तयारी. आणि तिसरी पायरी असते ती म्हणजे खरेदी क्षमता, ज्याला आपण म्हणतो पैसे. आता मुलांनो, उदाहरण घ्या, की माझ्याकडे हा मार्कर पेन आहे, परंतु माझी इच्छा आहे, की मला अजून मार्कर पेन पर्चेस करायचा. समजा माझ्याकडे हा ब्लॅक कलरचा मार्कर पेन आहे. माझी इच्छा आहे, की आता मला ब्लॅक सोबत रेड मार्कर पेन पर्चेस करायचा, लाल कलरचा मार्कर पेन पर्चेस करायचा. आता पहिली गोष्ट म्हणजे माझी इच्छा झाली, की मला मार्कर पेन पर्चेस करायचा. त्याच्यानंतर माझी तयारी व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष वस्तू मला ही खरेदी करायचीच. बऱ्याच वेळा असं होतं मुलांनो, आपली इच्छा होते. पण ज्यावेळेस वस्तू खरेदी करायची वेळ येते त्यावेळेस आपण थोडंसं म्हणजे आपलं वस्तू खरेदी करायची आहे की नाही याच्यावर आपण ठाम नसतो. करू, बघू, नंतर करता येईल. हां. मग एक तर तुमची तयारी असली पाहिजे की नाही ह्याच कंपनीची हीच वस्तू मला पर्चेस करायची. आणि मुलांनो, चला खरेदी करण्याची तयारी झाली. त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे असले पाहिजे वस्तू खरेदी करण्यासाठी. म्हणजे क्रयशक्ती असली पाहिजे. तुमच्याकडे पैसेही असले पाहिजे. तुमच्याकडे पैसे असेल, तुमची खरेदी करण्याची तयारी असेल आणि इच्छाही असेल, या तिन्ही गोष्टी जर तुमच्याकडे असेल, तर तुम्ही मुलांनो एखाद्या वस्तूची मागणी 100% करू शकता. त्याला आपण मागणी म्हणू शकतो. म्हणजे जनरली मुलांनो, अर्थशास्त्रामध्ये मागणी ह्या 3 पायऱ्यावरून आपल्याला मागणी म्हणजे काय हे समजणार आहे. पहिलं म्हणजे आपली एखादी वस्तू खरेदी करण्याची असलेली इच्छा. त्याच्यानंतर ती वस्तू खरेदी करण्याची तयारी आणि त्याच्यानंतर आपल्याकडे असलेली खरेदी क्षमता म्हणजे पैसे. बऱ्याच वेळा मग तुम्ही उलटंही करून बघा. असंही होतं, की आपली इच्छा असते. आपली इच्छा आहे. आपल्याकडे पैसेही असतात. इच्छाही आहे, पैसेही आहे, पण आपल्याकडे खरेदी करण्याची क्षमता नसते. म्हणजे मुलांनो, ज्यावेळेस तुमच्याकडे या तिन्ही अटी किंवा तिन्ही ज्या काही स्टेप्स आहे, ज्यावेळेस पूर्ण होतील, त्यावेळेसच आपण मागणी करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे इच्छा आहे, पैसे आहे, पण खरेदी करण्याची तयारी नाहीये. म्हणजे तुमच्याकडे आता इच्छा पण आहे घ्यायची. त्याच्यानंतर तुमचे पैसे, परंतु तुम्हाला असं वाटतं नको बघता येईल नंतर पाहू. असंही बऱ्याच वेळा होतो. म्हणजे इच्छा असते, पैसे असतात, पण खरेदी करण्याची तयारी नसते. ही अडचण तयार होते. म्हणजे मुलांनो, ज्यावेळेस तुम्ही स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 तिन्ही ज्या पायऱ्या आहेत, त्या ज्यावेळेस पायऱ्या तुमच्याकडे तुम्ही पूर्ण कराल, त्यावेळेसच तुम्ही एखाद्या वस्तूची मागणी केली, असा त्याचा अर्थ होतो. अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जर एखाद्या वस्तूची मागणी करायची असेल, तर त्यासाठी मुलांनो तुमच्याकडे ह्या 3 गोष्टी असल्या पाहिजे. तुमच्याकडे इच्छा असली पाहिजे, तुमच्याकडे खरेदी करण्याची तयारी असली पाहिजे
आणि तुमच्याकडे वस्तू खरेदी करण्याची क्षमता म्हणजे तुमच्याकडे पैसे पण असले पाहिजे. तरच तुम्ही एखाद्या वस्तूची मागणी ही करू शकतात. म्हणजे ही मागणी संकल्पना झाली, की आपल्या अर्थशास्त्रामध्ये या 3 पायऱ्यांच्या 3 पायऱ्या क्रॉस केल्यानंतरच आपली मागणी जी असते ती मागणी पूर्ण होणार आहे. जनरली तुम्ही कोणतीही वस्तू घ्या, कोणत्याही वस्तूची मागणी करा. मागणी करताना आपल्याकडे इच्छा, खरेदी करण्याची तयारी आणि खरेदी क्षमता असलीच पाहिजे. जनरली आता आपण बघा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या भरपूर आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो. त्यासाठी सगळ्यात पहिले मुलांना आपण इच्छा व्यक्त करतो, की नाही मला ही वस्तू घ्यायची आहे. त्याच्यानंतर मग आपली तयारी होते, की नाही फायनली आता घ्यायचं ठरलंय. तयारी झाली म्हणजे फायनली घ्यायची आणि पैसे असतात. लगेच आपण वस्तू घेतो म्हणजे आपली मागणी काय होते? जी काही आपली मागणी असेल ती आपली पूर्ण होते. अदरवाईज जर तुमच्याकडे यापैकी एखादी तयारी नसेल, तर तुमची मागणी काय असते? अपूर्ण असते. काय असते? अपूर्ण. म्हणजे तुमची मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. मागणी तुम्हाला पूर्ण करायची असेल अर्थशास्त्रीय दृष्ट्या, तर तुमच्याकडे या 3 स्टेप ज्या आहेत, 3 गोष्टी आहेत, 3 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे इच्छा असणं गरजेचं आहे. खरेदी करण्याची क्षमता असणं तुमच्याकडे महत्वाचं आहे आणि खरेदी करण्याची तयारी पण असणं तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर मुलांनो, हा झाला मागणीचा भाग. आता बघा मागणीची व्याख्या काय सांगितली बघा. बेनहॅम म्हणजे बेनहॅम एक शास्त्रज्ञ आहे. त्यांनी बघा मागणीबद्दल काय सांगितलंय. बेनहॅम यांच्या मते विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. काय सांगितले मुलांनो? विशिष्ट वेळी, विशिष्ट किमतीला, विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. मुलांनो आता आपण याला फोल्ड करूयात. समजून घेताना पार्टली समजून घ्या. पहिलं काय म्हणले ते? विशिष्ट वेळी. आता मुलांनो मागणी करताना बघा, आपण मागणी करताना विशिष्ट वेळीच विशिष्ट वस्तूची मागणी करतो. आता मला सांगा, जनरली उदाहरण घ्या, की आपल्याकडे सध्या हिवाळा चालू आहे. आपल्याकडे काय चालू आहे? हिवाळा. तर मला सांगा तुम्ही हिवाळ्यामध्ये कॅप घ्याल का? किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही कूलर घ्याल का? नाही. कूलरची मागणी कधी आहे? उन्हाळ्यामध्ये. आपल्या कूलरची गरज कधी पडते? उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये आपल्याला मुलांनो गरज पडते स्वेटरची. तुम्ही हिवाळ्यामध्ये रेनकोट घ्याल का? नाही. रेनकोटची मागणी कधी? पावसाळ्यामध्ये. म्हणजे विशिष्ट काळ. समजा उन्हाळा आपण घेऊ की आपले ऋतू आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्यामध्ये मुलांनो आपली मागणी कशाची असते? टोपी, कॅपची मागणी असते. पावसाळे कॅप, कूलर, फॅनची मागणी असते. पावसाळ्यामध्ये मुलांनो आपली मागणी कशाची होते? पावसाळ्यामध्ये आपल्या रेनकोटची डिमांड असते. रेनकोटची आपली मागणी असते. हिवाळ्यामध्ये आपली स्वेटरची मागणी असते. म्हणजे विशिष्ट वेळेला विशिष्ट वस्तू आपण खरेदी करतो. ते काय सांगताय? विशिष्ट वेळी. म्हणजे तुम्ही विशिष्ट वेळी म्हणजे उदाहरण घ्या, की तुम्ही पावसाळ्यामध्ये समजा रेनकोट खरेदी केला म्हणजे एकदम विशिष्ट वेळेला त्या वस्तूची खरेदी झाली. रेनकोट तुम्हाला पावसाळ्यामध्येच उपयोगी पडणार आहे. अदरवाईज तुम्हाला रेनकोट उपयोगी पडणार आहे का? नाही. विशिष्ट किमतीला म्हणजे मुलांनो तुम्हालाही माहिती आहे, एखादी वस्तू तुम्हाला घ्यायची म्हणजे त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. त्याला आपण किंमत म्हणतो. समजा तुम्हाला आता हिवाळा आहे. तुम्ही मार्केटमध्ये रेनकोट घ्यायला गेला, तर रेनकोट तुम्हाला जी काही प्राइस असेल 500, 700, 1000 ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. याला आपण म्हणतो विशिष्ट किंमत. त्या पर्टिक्युलर वस्तूची एक विशिष्ट किंमत आहे. विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी. बघा विशिष्ट वेळी म्हणजे आपण विशिष्ट वेळ कोणती घेतली? आपण घेतली पावसाळा. विशिष्ट किमतीला. समजा ₹500 आपण किंमत निश्चित करूया. कारण आता रेनकोट आहे. इथे मी बाजूला लिहितो. काय आपल्याकडे वस्तू आपण काय खरेदी करतोय पावसाळ्यामध्ये? आपला ऋतू आहे पावसाळा. कोणता ऋतू आहे? पावसाळा. आता पावसाळ्यामध्ये रेनकोटची डिमांड हे तुम्हाला माहीत झालं. रेनकोटची किंमत आहे ₹500. किती रुपये किंमत आहे? 500. आणि पुढे त्यांनी काय सांगितलंय बघा. विशिष्ट वेळी म्हणजे पावसाळ्यामध्ये विशिष्ट किमतीला म्हणजे ₹500 ला विशिष्ट वस्तू म्हणजे ती वस्तू कोणती झाली? रेनकोट. वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या. नगसंख्या म्हणजे त्या वस्तूची मागणी होय. म्हणजे उदाहरण घ्या मुलांनो, आता समजा मी आहे, मला एक व्यक्ती म्हणून समजा मला एक रेनकोट पाहिजे. तर माझ्या एक रेनकोट म्हणजे माझी काय होणार ती त्या माझ्या वस्तूची मागणी. आता बऱ्याच वेळा बघा मुलांनो, एकापेक्षा जास्त वस्तूची गरज पडते आपल्याला. दैनंदिन जीवनामध्ये बघा, आपण वस्तू खरेदी केल्या काही एकच पर्टिक्युलर वस्तू नाही खरेदी करत. अनेक वस्तू खरेदी करतो. आज समजा रेनकोट आहे. रेनकोट सोबत मुलांना तुम्हाला माहिती आहे आपण कानटोपी असते. कानटोपी पण आपण खरेदी करतो. मफलर खरेदी करतो. म्हणजे अशा अनेक संबंधित वस्तू असतात, की ज्या आपण त्या विशिष्ट वेळी खरेदी करतो. मग ते काय सांगतात विशिष्ट वेळी म्हणजे आपण कधी खरेदी केलं मुलांनो, समजा पावसाळ्यामध्ये सॉरी मफलर आपण हिवाळ्यामध्ये यूज करतो सॉरी. विशिष्ट वेळी म्हणजे पावसाळ्यामध्ये विशिष्ट किमतीला म्हणजे ₹500 किंमत विशिष्ट वस्तूची खरेदी म्हणजे रेनकोटची खरेदी केली. त्याची नगसंख्या. त्या नगसंख्येला मुलांनो काय म्हणायचंय? मागणी म्हणायचं. त्या वस्तूची काय असणार ती? मागणी. तर अशा पद्धतीने मुलांनो, आपण जी काही मागणी संकल्पना होती, ती आणि मागणीची व्याख्या समजून घेतली. फक्त डोक्यात एवढंच ठेवा मुलांनो, मागणीची संकल्पनेसाठी तुम्हाला जी मागणी क्लिअर करायला 3 महत्त्वाच्या ह्या स्टेप्स आहेत. त्या ज्यावेळेस तुम्ही 3 स्टेप पूर्ण कराल, त्यावेळेसच तुमची मागणी पूर्ण होणार आहे.
म्हणून बेनहॅम सांगतात की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या, म्हणजे मी रेनकोट काय नगसंख्येमध्ये खरेदी करेल 1, 2, 3, 4 ती नगसंख्या जी असेल त्याला म्हणायचं वस्तूची मागणी. तर अशा पद्धतीने मुलांनो आपण मागणीची संकल्पना आणि व्याख्या समजून घेतली. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.